नमस्कार, मी रुपाली आणि इनर पीस विथ रुपाली या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. आणि आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे की काय वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त मिळते का. आणि हे वाक्य प्रत्येकानं त्याच्या जीवनात कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या फेजमध्ये ऐकलं असेल ना. हो, ऐकलंच असेल. फॉर एक्झाम्पल, मी आहे आणि मी टीचिंग करते आणि साईडचा एक व्यक्ती पण टीचिंग करते. मी इंग्लिशची टीचिंग करते आणि तो सायन्सचा टीचिंग करते. पण मी काय करते, त्याच्याकडं खूप सारे मुलं काय येतात. तो सायन्स शिकवतो आणि मी इंग्लिश शिकवते. त्याच्याकडं खूप साऱ्या मुलांची गर्दी, माझ्याकडं 100-150 मुलं येतात, त्याच्याकडं 500-600 मुलं येतात. मग माझ्या मनात काय प्रश्न निर्माण होतो की कदाचित मी जर सायन्सची टीचिंग केली तर माझ्याकडं पण एवढे मुलं येतील ना. किंवा माझं घर रोडला आहे ना, माझं घर रोडला आहे. मी एखादा गाळा भाड्यानं दिलेला आहे. मग तो माणूस काय करतो, भाडं देणारं मला 10,000 रुपये भाडं देते. पण माझ्या मनात एक गोष्ट निर्माण होते की मी 10,000 भाडं देते आणि त्यांनी गाळा घेतलेला आहे आणि त्यांनी त्या गाळ्यामध्ये दुकान टाकलेलं आहे. त्याचं एवढं गिराईक होते, भयानक गिराईक होते. दिवसभर त्याच्या दुकानावर खूप सारे गिराईक येतात. मग माझ्या मनात प्रश्न निर्माण होते, ही जागा तर माझीच आहे, तर का ना मीच इथे दुकान टाकावं. पण जसं मी दुकान टाकते तसं त्या गाळ्यामध्ये, त्या दुकानामध्ये गिराईकाची संख्या कमी होते. का बरं? सांगायचं तात्पर्य असं, जे वाक्य आधी सांगितलं ते, आपण कोणाचे पैसे किंवा धन घेऊ शकतो, पण कोणाच्या भाग्याचं घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत ना. मी माझं रोडवर दुकान टाकून सुद्धा माझ्याकडं त्याच्या तुलनेत गिराईक येत नाहीत. किंवा मी इंग्लिशला एवढी डिमांड असून सुद्धा माझ्याकडं सायन्सवाल्यापेक्षा कमी स्टुडंट येतात. सांगायचं तात्पर्य हे आहे की त्याच्या भाग्यात तेवढं आहे. भाग्यात म्हणजे नशिबात म्हणजे काही वेगळं नाही. नशीब म्हणजे, भाग्य म्हणजे तुम्ही केलेले चांगले वाईट कर्म आणि ते आता तुमच्या समोर येतात. ओके, तुम्ही जर चांगल्या गोष्टी केलेल्या असतील कधीतरी, तर त्या कधीतरी येतील ना. मग आपण कोणाचे पैसे घेऊ शकतो, पण कोणाच्या भाग्यातलं घेऊ शकतो का? म्हणून मी अशी तुलना करायला नाही पाहिजे की तो सायन्स शिकवतो म्हणून त्याच्याकडं खूप डिमांड आहे किंवा हा गाळा रोडवर आहे म्हणून गिराईक येतात. नाही, त्याच्या नशिबात आहे ते खूप सारं घ्यायला म्हणून येतात. माझ्याकडं नाही. मी जर त्यावेळेस तो करतो म्हणून त्याची कॉपी केली तर मग येईन का? नाही येणार. माझा पण टाईम येईल. माझी जेव्हा वेळ आली तेव्हा माझ्याकडे येतील ना. त्याच्यामुळं आपण कोणासोबत आपली तुलना नाही करायची की याला खूप भेटत आहे बाबा, मला का नाही भेटत. कारण की त्यानंच त्याचं तयार केलेले, त्यानंच त्याचं नशीब बनवलेलं असते. त्यानं कधीतरी चांगल्या गोष्टी केलेल्या असतात. नशीब म्हणजे काही वाईटच असते का? आपण म्हणतो नशिबात असलं तसं झालं, तसं नाही. नशिबात चांगल्याही गोष्टी होतात. म्हणून त्यानं त्याचं क्रिएशन केलेलं आहे आणि मग त्याला फळ भेटायची वेळ आलेली. आणि माझीही कधी ना कधी येईल असा विचार करायचा. त्याच्यामुळं माझीही वेळ येईल, माझ्याही भाग्यात असेलच काहीतरी. तर चांगल्या योग्य वेळेची वाट पाहायची आणि सतत चांगले कर्म करायचे. मग नशिबात भेटणारे म्हणून आपण काही हातावर हात देऊन बसून चालेल का? नाही. आपण पण काहीतरी करत राहायचं. हे शरीर, हे आपण जर काही नाही केलं तर बोज बनून जाते. डॉक्टर सांगते तुम्ही 2 किलोमीटर वॉकिंग करायला जा, सांगते ना, मग ते पण कामच राहते. त्याच्यामुळं या शरीराला हे जे भेटलेलं आहे आपल्याला भाड्यासारखं, याला मेंटेन ठेवायचं असलं तर काहीतरी करावंच लागते. त्याच्यामुळं आपण रोज काहीतरी नवीन चांगलं करायचं आणि आपल्या आजूबाजूला चांगल्या गोष्टी घडतात मग आणि आपल्याजवळ ॲटोमॅटिक चांगलं येते. ओके, कोणासोबत तुलना करायची नाही की याला खूप सारं भेटलेलं आहे, याला सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिक भेटत येतं, मी एवढा संघर्ष करतो म्हणून मला भेटत नाही. तर तुमची पण प्रत्येकाची वेळ येते आणि प्रत्येक गोष्ट वेळेनुसार भेटते. आणि तुमची वेळ आली ना तर तुम्ही माती पण विकली तर ती सोन्याच्या भावात जाते. आणि तुम्ही जर सोनं विकायला गेले ना तर सोन्यावर बॅम येतो. तेव्हा सोनाराची दुकानं बंद पडलेली मी पाहिलेली. त्याच्यामुळं प्रत्येकाची वेळ येते आणि वेळ प्रत्येकाला उत्तर देते. ओके, त्याच्यामुळं स्वतःची काळजी घ्या आणि कोणासोबतही आपली कंपॅरिझन करू नका. असं म्हणा की त्याची वेळ आली, माझी तरी कधीतरी वेळ येईल आणि नवीन नवीन काहीतरी करत राहा.
तेच नवीन नवीन तुमचं नशीब बनवते आणि प्रत्येकाचं नशीब उदयाला येत असते, तसं तुमचं येईल. आणि खुश राहा, आनंदी राहा, पॉझिटिव्हिटी वाढवत राहा. ओके. आणि असेच माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि परत एकदा सांगते, वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा कोणालाच भेटत नाही, खरंच भेटत नाही. ओके. चला तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.